काढूया. हो का, छान. पण मी काय म्हणतो, आपण कधी मराठी मीडियम इंग्रजी मीडियम या विद्यार्थ्यांची तुलना केली का? तर नाही ना. तर बघूया आपण नॅशनल मराठी प्राथमिक शाळा काय गाव या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता. अगं, तो सोमनाथ भाऊचा मुलगा नाही का स्वराज? तो इयत्ता पहिली पण नाही, पण त्याची गुणवत्ता बघितलीस का तू? नाही. अगं हा बघ तो अगं हा बघ तो हिरो. तुझं नाव काय बेटा? व्हेरी गुड. मी काहीतरी लिहिणार आहे पाड्यावर, त्याचं उत्तर सांगायचंय तुला. स्पेलिंग वाच. काय आहे? व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता गणिताचं काही विचारतो संख्या हे सांग बरं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. Wow. Very good. सुपर. अगं, तो ओंकार आपला जेवण नाही का, तो पण खूप छान ट्रॉफिक सिग्नलची माहिती सांगतो. अगं, तो ज्योतिताई. चला, आपल्या सोबत इयत्ता पहिलीचा ओंकार आहे आणि आपण ट्रॅफिक सिग्नलची माहिती त्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. ओंकार, तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. आपण शहरामध्ये जातो, बरोबर आहे? शहरामध्ये अशा प्रकारचे ट्रॅफिक सिग्नलचे काही लाईट लागलेले दिसतात आपल्याला. आणि ज्यावेळेस लाल लाईट लागतो त्यावेळेस काय करायचं असतं बाळा? शाळेनंतर सर्वांना थांबावं लागतं. व्हेरी गुड. आणि ज्यावेळेस पिवळा लाईट लागला त्यावेळेस काय करावं लागतं रे? तयार होण्यासाठी ते पिवळा लाईट लागतो. आणि ज्यावेळेस हिरवा लाईट लागला त्यावेळेस काय करावं लागतं बाळा? जाण्यासाठी. व्हेरी गुड. छान. अगं, तो ज्योतिताईचा देश व अजिनाभाऊंची अजिनाभाऊंचा मुलगा अक्षरा किती छान प्रकारे प्राण्याची नावे सांगते. शिरीन बघितलीस का तू? नाही. अगं, ही बघ. हो. आपल्या वर्गामध्ये विविध प्रकारची चित्र आहेत, बरोबर आहे की नाही? त्या चित्रापैकी मला एक गर्ल कुठे ती दाखवायची. गर्ल दाखव. व्हेरी गुड. काऊ. व्हेरी गुड. बॉय. व्हेरी गुड. बस काय. आपल्या वर्गामध्ये टायगर आहे, टायगर दाखवायचा आहे. रॅबिट. डॉग. व्हेरी गुड. कॅट. कॅट. व्हेरी गुड. सिट डाउन. व्हेरी नाईस. अगं, ते गजानन भाऊची मुलगी मयुरी ती किती छान वाक्य वाचते. तुझं नाव सांग. व्हेरी गुड. तुला प्रश्न विचारला त्याचे उत्तर द्यायचे. वाक्य लिहून दाखवणार ते वाचायचं तुला. वाच. व्हेरी गुड. सुपर. अगं, ती योगेश भाऊची मुलगी नाही का प्रांजल? ती शब्दांती खूप छान दहीहंडी बनवते. नाव सांग बेटा तुझं. किती वेळा शिकलेस तू? मी तुला काय करणार आहे? एक शब्द देणार आहे. त्या शब्दापासून तुला काय करायचे? शब्दाची दहीहंडी तयार करायची. शब्द आहे सा ग र. शब्द तयार होणारा शब्द सांग पासून. हा? रवा.
याच्यापासून म्हणा. वारा. व्हेरी गुड. समोरच्या शब्दापासून राणी. निकिता. व्हेरी गुड. आता इकडे दिला ससा. सांग. सागर. व्हेरी गुड. र बसून राज्य. य बसून सांगू शकते बघा. यज्ञ. व्हेरी गुड. आणि ज्ञ बसून देव. एक संत आहे ज्ञ बसून ज्ञानदेव. व्हेरी गुड. अगं ती कृष्ण भाऊंची गायत्री नाही का, ती पण खूप छान इंग्रजी शब्द वाचन करते हा. अगं ती कृष्ण भाऊंची गायत्री नाही का, ती पण खूप छान इंग्रजी शब्द वाचन करते हा. जोरात सांगायचं. कितवीमध्ये शिकते तू? मी तुला काही इंग्रजी शब्द विचारणार आहे, ते शब्द वाचून दाखवायचे मला. जोरात सांगायचं. बस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ती गणेशरावांची मुलगी नाही का धनश्री, ती पण खूप छान प्रकारे आकृतिबंध तयार करते. कितवीमध्ये शिकतेस तू? मी तुला इथे आकृतिबंध देणार आहे, तो तुला पूर्ण करायचा आहे. हा, करून दाखव. व्हेरी गुड. आणखी एक दुसरा देणार आहे. आता करून दाखव समोर. व्हेरी गुड. अगं ती गंगा त्यांची आपली नाही का ती इंग्रजी वाक्य व मराठी अनुवाद करते. Oh no, my mobile keeps ringing. Where is it? On the table. टेबलावर आहे का? No, नाही. Under the chair. खुर्चीच्या खाली आहे का? नाही. In front of the TV. टीव्ही समोर आहे का? No, नाही. Behind the bag. बॅगच्या पाठीमागे आहे का? No, नाही. Near the basket. बास्केट जवळ आहे का? नाही. In my purse. Yes. उचल. Hello, Nikita here. सुपर. अगं तो शरद भाऊचा मुलगा नाही का यश, तो अंकांची स्थानिक किंमत विस्तारित रूप खूप छान सांगतो. यश, मी इथं काही संख्या देणार, त्याची स्थानिक किंमत तुला सांगायची. त्यामध्ये 3 या संख्येची स्थानिक किंमत काय बेटा? 300. व्हेरी गुड. 50. 300. या 3 या संख्येची स्थानिक किंमत सांगा. व्हेरी गुड. यश, मी तुला इथं काही संख्या देणार आहे, त्याचं विस्तारित रूप तुला करायचंय.
अधिक हम्म. 40 हा. अधिक हम्म. 5 दुसरे एक सांगितले तो तिथे विस्तारित करून सांग. 4000 हम्म. 30 अधिक 30 हा. अधिक 9 व्हेरी गुड. अगं ती रुपाली, वैष्णवी, श्रावणी त्या पण खूप छान मराठी नावे लिहून इंग्रजीमध्ये रूपांतर करतात. चला आपल्या सोबत इयत्ता तिसरीच्या 3 विद्यार्थिनी उभ्या दिसत आहेत आपल्याला. एक रुपाली, दुसरी वैष्णवी आणि तिसरी आहे श्रावणी. रुपाली आपल्याला मराठीमध्ये नाव लिहून दाखवणार आणि तेच नाव वैष्णवी व श्रावणी इंग्लिश मध्ये याची स्पेलिंग लिहून दाखवणार. चल बेटा रुपाली, लिही आरती, सुरेश, स्वराज, प्रकाश. तुला काना दिलेला इथं, तुला काना दे. आता वैष्णवी तू 2 नावाची स्पेलिंग लिहायची आणि तू 2 नावाची लिहायची. तुला सांग. हाँ चल ली श्रावणी. व्हेरी गुड. इयत्ता चौथीतले विद्यार्थी गोवर्धन व आदित्य हे अर्थ सांगून उत्तरे सांगतात. आपल्या समोर इयत्ता चौथीचे विद्यार्थी आहेत जे इथं एक कहाणी दिलेली आहे. त्या कहाणीचा अर्थ मराठीमध्ये सांगून त्याच्यामध्ये कुठला अर्थ दडलेला आहे तो अर्थ आपल्या शब्दामध्ये सांगणार आहे. सुरुवात करूया आपण गोवर्धन बसून. गोवर्धन वाक्य वाचून मराठीत अर्थ सांग आणि त्याच्यामध्ये कोणता अर्थ दडलेला आहे तो पण सांग. The sky is hot. तो आकाशात चमकतो, तो गरम आहे. त्याचं नाव सूर्य आहे. व्हेरी गुड. She gives us milk. ती दूध देते. ती गाय आहे. व्हेरी गुड. They are small, they bite. तो बारीक आहे, चावते. त्याचं नाव आहे मुंगी. It is green, it fly. त्याचा रंग हिरवा आहे, तो उडू शकतो. त्याचं नाव आहे पोपट. नमस्कार. आपल्या भारत देशाचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या क्षेत्रांपैकी प्रमुख क्षेत्रांची माहिती आपले विद्यार्थी तुमच्या समोर सादर करणार आहेत. त्यामध्ये शेतकरी असेल, भारतीय सैनिक असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, स्वच्छता कर्मचारी असेल, या कर्मचाऱ्यांची माहिती आमचे विद्यार्थी तुमच्या समोर सादर करणार आहेत. देशाच्या आधारभूत स्तंभापैकी एक म्हणजे शेतकरी. आज भारताचा विचार केला तर 65% लोक आपल्याला शेती करताना दिसतात. सर्व जग जरी शहराकडे वळलेलं दिसलं तरी शेतीशिवाय पर्याय नाही, कारण अन्नाशिवाय जीवन नाही. आधारभूत स्तंभापैकी एकच म्हणजे इंडियन आर्मी. इंडियन आर्मी आपल्या देशाची सेवा आपल्या देशाच्या सीमेवर रात्र जागून आपल्या देशाची सेवा करतात. आज आपण निवांतमध्ये झोप घेतो ते फक्त आणि फक्त इंडियन आर्मीमुळेच. म्हणून आपल्या देशाचे आन बान शान हे इंडियन आर्मीच आहे. आधारभूत स्तंभापैकी एक म्हणजे शिक्षक हे आमच्यासारख्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचे काम करतात व प्रत्येक विद्यार्थी कशा प्रकारे
सर्व गुण संपन्न होईल यासाठी प्रयत्नशील असतात. देशाच्या आधारभूत स्तंभापैकी एक म्हणजे डॉक्टर. आजचे युग हे आजारपणाचे माहेरघर पाहायला मिळते, पण या महामारीच्या काळातही आपण व्यवस्थितपणे जीवन जगतो. याचे कारण म्हणजे डॉक्टरच आहे, कारण प्रत्येक आजारावर मात करण्याची क्षमता ही एक ईश्वररूपी डॉक्टरमध्येच आहे. यावर्षी शासनाने सीबीएसई पॅटर्न म्हणजेच मराठी मीडियमला नॅशनल मराठी प्राथमिक शाळा कायगाव या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात आला. ना पुस्तकाचा खर्च, ना गाडीचा खर्च, ना कोणताही खर्च येणार नाही. छान आहे की नाही का? हो हो, खरंच खूपच छान कल्पना सुचवली हो काका. मी तर माझ्या मुलाचं ॲडमिशन नॅशनल मराठी प्राथमिक शाळेतच करणार, नवीन सीबीएसई पॅटर्नला. आपण मंडळी आम्हाला सीबीएसई पॅटर्न म्हणजे काय माहीतच नाही. तर आपण जाणून घेऊया आपण सीबीएसई पॅटर्नची माहिती सरांकडून. नमस्कार, मी समाधान पांढरे, मुख्याध्यापक, नॅशनल मराठी प्राथमिक शाळा व आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कायगाव. आत्ताच एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने चांगला निर्णय घेतला की मराठी शाळेमध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न चालू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वर्ग पहिलीसाठी असं टप्प्याटप्प्याने येणाऱ्या 4 वर्षामध्ये पूर्ण पहिली ते 12वीपर्यंत सीबीएसई पॅटर्न होणार आहे. आणि हा अत्यंत महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. मी आपणाला सांगू इच्छितो की आपल्या कायगावमध्ये सुद्धा वर्ग पहिली ते 12वी चालू आहे आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून आपलं वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 चालू होणार आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या पाल्याचा वर्ग पहिलीसाठी सीबीएसईमध्ये मोफत प्रवेश देणे चालू आहे आणि लवकरच आपल्या पाल्याचा आपण प्रवेश निश्चित करावा, जेणेकरून बरेच पालकांना प्रश्न पडतो की शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर पालकांना प्रश्न पडतो की मुलाला कोणत्या शाळेत टाकायचं, कोणती शाळा निवडायची. आता प्रत्येक आई वडिलाला असं वाटतं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, चांगल्या शाळेत शिकला पाहिजे म्हणून, कारण जो पैशावाला आहे त्याच्याकडे पैसा आहे तो चांगल्या शाळेत शिकतो आणि गरीब विद्यार्थी गरीब पालक त्यापासून दूर राहतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी शाळेमध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न चालू केलेला आहे. आणि जर आपण पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नमध्ये अभ्यास घेतला, भविष्यात मुलांना जसं की 12वीच्या नंतर GEE नेट सेटची परीक्षा असते, जे परीक्षा पास होऊन मुलं भविष्यात IPSC UPSC मधून जॉबला लागतात, त्यांना कुठेतरी अभ्यासासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये पहिलीसाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा सीबीएसई पॅटर्नसाठी ॲडमिशन करून घ्यावं, अगदी मोफत. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या कायगावमध्ये नॅशनल मराठी प्राथमिक शाळा व आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कायगाव ही वर्ग पहिली ते 12वीपर्यंत वर्ग चालू आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या गावातला विद्यार्थी कुठेही बाहेर जाता कामा नये. मी आपणा सर्वांना आजून विनंती करतो. यानंतर माझे सहकारी आदर्श शिक्षक श्री जयवळ सर हे आपल्याला शाळेबद्दल सखोल असं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पालकांचं व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, तसेच महाराष्ट्र शासनाचं हे हार्दिक अभिनंदन की येणाऱ्या 2025 व 26 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये CBSEच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत जे CBSE पॅटर्न आहे ते महाराष्ट्र शासन आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे. म्हणून जे सर्वसामान्य विद्यार्थी आजपर्यंत CBSE पासून दूर राहत होते, येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या
केवळ पैशाच्या माध्यमातून आणि जे होतकरू विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील या पैशाअभावी शिक्षणाच्या प्रवाहातून पाठीमागे राहत होते, त्याला एक हातभार म्हणून महाराष्ट्र शासनाने जे नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे CBSE पॅटर्न लागू करण्याचा, त्याबद्दल हा व्हिडिओ आम्ही आज बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम सर्व पालकांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या मराठी माध्यमातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न येत्या 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतरही शाळा आपल्यासारख्या ॲडमिशन करण्यासाठी इतरही शाळा प्रयत्न करत आहेत आणि विविध प्रकारचे प्रश्न आमचे पालक आम्हाला विचारत होते आणि त्या पालकांपर्यंत आमचा हा मेसेज द्यावा म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची जी तुलना आहे किंवा आमचे जे विद्यार्थी ते विद्यार्थी व इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी दोन्हींची तफावत किंवा दोन्ही विद्यार्थ्यांना काय येतं हे दाखवण्याचा सहज असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आत्ताच आपण एक नाव सहज गाजलेलं बघतोय, बिरदेव सिद्धप्पा ढोणे, ज्यांनी आपल्याला दाखवून दिलं की कुठलीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही. IPS बनून त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं असं यशाच्या माध्यमातून आपल्याला नाव गाजवून दाखवलं. तसेच मराठी मीडियममधील शिकणारे विद्यार्थी सुद्धा आजपर्यंत आपले नाव गाजवत होते, पण येणारे जो नीट JEE ज्यावेळेस त्यांना द्यायचा प्रसंग किंवा शिक्षणापर्यंत ते जात होते, त्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागत होतं. जे विद्यार्थी होतकरू होते ते कुठेतरी मागं राहत होते आणि ते या येणाऱ्या काळामध्ये मागं राहणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने CBSE पॅटर्नची सुरुवात केलेली आहे. शाळा निवडताना विविध प्रकारच्या ज्या अडचणी पालकांमध्ये निर्माण होतात, मग शाळा निवडायची तर निवडायची कशी ही प्रश्नही त्यांच्या मनामध्ये असतो. तर शाळा निवडत असताना आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी किंवा शेजारचे जे विद्यार्थी जातात त्याच ठिकाणी पालक आपले विद्यार्थी पाठवण्याचा प्रयत्न करतात किंवा जे स्टेटस पाहून किंवा आपली जी परिस्थिती ती पाहून ते पाठवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा शाळेची इमारत कशा प्रकारची आहे त्याचाही विचार पालक करतात. पण सर्व पालकांना विनंती करतो की गुणवत्तेच्या माध्यमातून आपण विद्यार्थी निवडण्याचा प्रयत्न करावा. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा हेतू आहे. आणि दुसरं म्हणजे आपण ज्यावेळेस आपले पैसे जातात इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांकडे चांगल्या प्रकारचं लक्ष देतो आणि ज्यावेळेस आपले पैसे गेलेले नसतात, कारण भाड्याला पैसे जातात, शाळेची फीस, पुस्तक, इतर खर्च याची जर एकूण बेरीज केली तर जवळपास 50,000च्या वर प्रति वर्षाला खर्च येतो. आणि एवढे असून सुद्धा जर मराठी मीडियम सारखी जर विद्यार्थ्यांची क्वालिटी असेल तर पाठवायचं कुठं हे आपण नक्कीच विचार करू शकता. म्हणून ज्या प्रकारे जेवणामध्ये मिठाला महत्त्व असतं तसंच जीवनामध्ये शिकत असताना शाळेला महत्त्व आहे. म्हणून सर्व पालकांना कळकळीची विनंती करतो की आपला विद्यार्थी जर इंग्लिश मिडियमला जात असेल तर त्याला येतं काय आणि मराठी मिडियमला जात असेल तर त्याला येतं काय, या दोन्हीची तुलना करून आपण शाळा निवडावी हाच आमचा या व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू आहे. धन्यवाद.